कोण आहे? कोण अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? रोज तुम्ही पेपर फुटतायत, तुमचे रोज पेपर फुटतायत. इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटीची सुरू आहे, आणि तिकडे तुम्ही पेपर फुटायचं काम चालू आहे. कामाची क्वालिटी काय आहे? आपलं काम काय चांगलं आहे? आपलं भाषण काय? आम्ही त्या ठिकाणी फ्रान्सची टेक्नॉलॉजी आणली, आम्ही जपानची टेक्नॉलॉजी आणली, आणि हे फ्रान्सनी जपानची टेक्नॉलॉजी आणलीत तुम्ही. वरून सगळं पाणी कोसळतंय, दरडी कोसळतं. पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही. आमचा माझ्यासारखा माणूस संपूर्ण कोकणामध्ये एकमेव विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलाय. आज सर्व कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे लोक नसतील का? तुमच्या विचारांचे लोक नसतील का? तुमच्या आघाडीतले कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये नसतील का? पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही. जरूर देऊ नका, काही माझ्या मतदारसंघात देऊ नका. शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा विचार करेल. पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे. काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका, ही विसरू नका. आम्ही निवडून आलो, काँग्रेसवाल्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आम्ही याच्यापेक्षा डरकाळ्या फोडत होतो, काँग्रेसवर टीका करत होतो, आरोप करत होतो, झोड उठवत होतो. आमचं त्यावेळेला वय ते तारुण्यामध्ये बहरामध्ये मी असताना कशाचीही मी पर्वा करत नव्हतो. पण काँग्रेसच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बसायचे, ते मंत्र्यांना सांगायचे की ह्याचं काम करू नका, हा आपल्या पक्षावर टोकाचं तोंड सुख घेतो, हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा छळतो. मी कोणालाच छळत नाही, पण छळतो असं धरा. काँग्रेसवाल्यांचं उत्तर ऐकून ठेवा. काँग्रेसचे मंत्री म्हणायचे आपण लोकशाही मानतो आणि यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, यांनी काम आणलंय ते लोकांचं आणलंय, यांनी व्यक्तिगत काम आणलेलं नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण जे काम करतो निवडून आलेल्या माणसाचं, ते लोकांचं काम करतो, त्याचं काम करायलाच हवं. ही काँग्रेसच्याकडची सभ्यता होती, आपल्या महाराष्ट्राची सभ्यता आहे, ही महाराष्ट्राची सभ्यता आहे. मी सांगितलं होतं याच्यापूर्वी पण कधीतरी एकदाच फक्त मी बोललो होतो. माझ्या 35 वर्षाच्या दीर्घकालीन या राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण सगळ्या खात्यां मिळून 15 पत्र सुद्धा बदलीची कोणाची नसतील, 5 सुद्धा नसतील. पण जबाबदारीने बोलताना मी 15 बोलेन. जर कोणाकडे गेलो तर विकास कामांकरताच फक्त मी जायचो, यापेक्षा मी कोणाकडे जात नव्हतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा विचार करा की तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे की केवळ सत्ता ही आपलीच आहे आणि आपल्याकरताच राबवायची आहे काय, याचा विचार तुम्ही करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महावितरणच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवणार नाही म्हणून आपण सांगितलं. इथंच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी देखील मनमोकळेपणे मला उत्तर दिलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमचे लोक जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवतायत. आमच्या कोकणामधली बहुतांशी घरं बंद आहेत, लोक चाकरमानी म्हणून मुंबई पुण्याकडे आहेत, त्यांची घरं जबरदस्तीनं उघडून त्यांच्या घरामध्ये मीटर बसवतायत. याबद्दल तुमची भूमिका काय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोणाच्याही घरामध्ये आम्ही जबरदस्तीनं मीटर बसवणार नाही. आज जबरदस्तीनं मीटर बसवून या ठिकाणी आपण ते डिजिटल मीटर बसवलेले आहेत. कोण आहे? कोण अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? राज्यामध्ये रोजगाराचा प्रश्न तसाच आहे, महिला अत्याचाराचा प्रश्न तसाच आहे, तरुणांची तर भवितव्य तुम्ही सगळे आमदारातच त्या ठिकाणी घालत. रोज तुम्ही पेपर फुटतायत, तुमचे रोज पेपर फुटतायत, रोज पेपर फुटी तुमची सुरू आहे. इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटीची सुरू आहे, आणि तिकडे तुम्ही पेपर फुटायचं काम चालू आहे. राज्यामध्ये संशय निर्माण झालाय, राज्यामध्ये संशय निर्माण झालाय. हे पेपर नेहमी कसे फुटतात, ही पेपर तपासणारी यंत्रणा, पेपर त्या ठिकाणी काढणारी यंत्रणा, आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक भरतीकरता प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे. ही प्रायव्हेट एजन्सी काही ठराविक लोकांना फायदे करून देण्याकरता तर हा उद्योग करत नाही ना. आमचा मुंबई गोव्याच्या रस्त्याबरोबरच या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना, आता जर पाऊस आला काय करावं मोठा प्रश्न आहे. एक तर शेतकऱ्यांना दुबार पीक पेरणी आपल्या कोकणामध्ये आहेच नाही, मार्गच नाही आहे का मॅडम? अजिबात करता येत नाही. मुळामध्ये पहिली पेरणी ज्यांनी झाली, पहिला पाऊस पडला त्यांनी पेरणी झाली, त्यांनी थोडंफार त्या ठिकाणी रोप उगवलं. आम्ही त्या ठिकाणी आमचा माझ्यासारख्याचं ठीक आहे की आमच्याकडे टँकर आहे, आमच्याकडे बाजूला पाणी आहे, आमच्याकडे पंप आहेत, आम्ही पाणी आणून ते रोप तयार केलं, इथं रोप तयार केलं. आता इथलं अधिवेशन संपलं की आम्ही आमची लावणी करू. पण ज्यांना ही व्यवस्थाच नाही त्यांचं काय?
कारण दुबार पेरणी कोकणात करताच येत नाही. त्यांचं काय, त्यांच्याकरता काय करणार आहे गव्हर्नमेंट? उद्या कर्जाचं रिशेड्युलिंग करेल, पण कोकणातले लोक त्या ठिकाणी कर्जच घेत नाही. अध्यक्ष महोदय, कोकणातल्या यंदा फळबागा गेल्या, कोकणातल्या यंदा मच्छीमारी पूर्णपणे संपली. फळबागा मी म्हणतो म्हणून नाही, तर कोकण कृषी विद्यापीठानं त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलंय की कोकणामध्ये 90 ते 95% फळबागा ह्या पूर्णपणे नाश पावल्या. कृषी विभागानं पण तशाच प्रकारचं सर्टिफिकेट दिलंय. आणि राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सगळ्या कोकणातल्या लोकांची एक बैठक वरती आपल्याकडं इथंच घेतली. वरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं आम्हाला. आम्ही गेलो, आम्ही आपापल्या परीने त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली. आणि मुख्यमंत्री आणि आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलेलं आहे. पण त्यांनी असं काय तिथं आशा वाढवली आमची, अशी काय आम्हाला वाटलं की आता कधी नव्हे ते कोकणाला भरभरून 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 मुख्यमंत्री आज आम्हाला देणार आणि आमच्या शेतकऱ्यांना हातभार लावणार. त्यांनी सांगितलं अधिवेशन संपण्याच्या पूर्वी या सभागृहामध्ये मी घोषणा करेन. आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की सभागृह संपण्याच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. काय केली? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यांनी विमा उतरलाय त्यांना पैसे मिळतील आणि NDRFच्या निकषाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळेल. मग ती मीटिंग लावलेली कशाला? NDRFच्या निकषाप्रमाणे जर सर्वांना भरपाई मिळणार असेल तर 35,000 कोटी रुपये तुम्ही बाकीच्यांना माफ केलेत, त्याचं कौतुकच आम्ही करतो. ते 35,000 कोटी का माफ काय केलेत? मग माझ्या कोकणाला का नाही तुम्ही काहीच द्यायला तयार का? कशा करता? आम्ही कधी कर्ज घेत नाही, आम्ही कधी कर्ज बुडवत नाही, आम्ही कधी कुठली मागणी करत नाही. आमच्या ठराविक मागण्या असतात. एक फळबागा असतात, रस्ते असतात, इमारती असतात, मत्स्य व्यवसाय असतो. आणि पहिलाच बोला आपण खाली 5-10 मिनिटं. नाही, टोटल 72 लोकांची नाव आहेत. आणि भास्करराव आता जवळजवळ एक मिनिट ऐका ना, असं नाही. 25 मिनिटे भास्कररावांचं बोलणं झालं आहे, त्यांनी बोलावं. टोटल हां ठीक आहे, 5-10 मिनिटं बोलतो आणि पाचच्यांना नंबर मिळत नाही मग, म्हणून ते ओरडतात. ठीक आहे अध्यक्ष महोदय, 5-10 मिनिटं बोलतो आणि थांबतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आम्हाला पर्यटन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, याच्याकरता काही मिळत नाही. NDRFच्या निकषाप्रमाणे आम्हाला जे काय हेक्टरी 22,000 रुपये द्यायचे जे काय मुख्यमंत्र्यांनी कबूल केले, शासकीय नियमानुसार एका हेक्टरमध्ये 127 कलमं लावली जातात, 125 कलमं लावली जातात, हापूस आंबे लावले जातात. प्रत्येकाच्या वाट्याला पर कलम 187 रुपये फक्त आले. किती? कोण कशाला मारायला तुमच्याकडे अर्ज करेल? कोण कशाला तुमच्याकडे मागणी करेल? त्याची फवारणी किती आहे, त्याची साफसफाई किती आहे, त्याची छाटणी किती होते, त्याचं काय काय त्या ठिकाणी बाळंपणं करावी लागतात. बाळंपणं याचा अर्थ काय काय मेहनत करावी लागते, मशागत म्हणून म्हटलं मशागत करावी लागते. अध्यक्ष महोदय, हे आपल्याला माहिती आहे. वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस, त्याला कुणी मदत केली नाही. अध्यक्ष महोदय, मच्छीमारांच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. फार कठीण परिस्थिती झालेली आहे. सातत्याने यंदा आधीमध्ये पाऊस पडत होता, वातावरण बदलत होतं आणि म्हणून ते सुद्धा पूर्णपणे अडचणीत आले. अध्यक्ष महोदय, इथं आपण मागच्या वेळेला कोकणाकरता एक प्रस्ताव मांडला होता. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. कोकणातले 75 आमदार या सभागृहामध्ये आहेत. मुंबई सुद्धा कोकणामध्ये आहे, ठाणे सुद्धा कोकणामध्ये आहे, पालघर सुद्धा कोकणामध्ये आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यांनी घेतला होता. त्या विषयावर मी आता फार काय आपल्याला त्या ठिकाणी वेळ काढत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी इथं खरं सांगायला गेलं तर आज अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये एक जी काही चर्चा झाली होती ती म्हणजे ह्याची आपण एक दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, बावनकुळे साहेब कसे काय चुकले मला काही कळत नाही. एक देवस्थानच्या जमिनी, ह्या देवस्थानच्या जमिनी, या जमिनी राखण्याचं आणि या जमिनीच्या माध्यमातून काय थोडंफार शेती असेल, उत्पन्न असेल, त्यातून देवार्थाची पूजा अर्चा करणं, हे काम पिढ्यानपिढ्या राजा राजवाड्यांपासून त्या ठिकाणी आलेलं होतं. आज काहीतरी हे तुम्ही कायदा 2026चा केलेला आणि त्या कायद्याच्या आधारे तुम्ही त्या जमिनी देवस्थानच्या राहण्याच्या ऐवजी जे घरं बांधून राहतात, जे तिथं त्या जमिनी वापरतात किंवा ज्यांना वापरण्याकरता दिलेल्या आहेत आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी देवाची सेवा करावी, पूजा अर्चा करावी, साफसफाई करावी, त्यांनी अध्यक्ष महोदय त्यांच्या नावावरच ह्या जमिनी करण्याचा हा कायदा आहे. पुऱ्या महाराष्ट्रात त्याच्या विरोधात लोक एकवटलेत.
पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. अध्यक्ष महोदय, असं जर आपण केलं तर मूळ देवस्थानचं उत्पन्न आहे ते उत्पन्न बंद होईल. मूळ देवस्थानची पूजा अर्चा आहे ती उद्या कुणी करायची, कारण ही जागा आता माझ्या मालकीची झाली. माझ्या मालकीची झाल्यामुळे मी आता कोणाचा बांधील नाही, मी ह्याच्या आता कोणाचं काम करण्याचा काही बांधील नाही, कारण मी मालकी आहे. आणि म्हणून बावनकुळे साहेबांना माझी एवढीच विनंती आहे, अतिशय सकारात्मक ते काम करतात, सकारात्मक निर्णय घेतात, यांनी या कायद्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची माझी त्यांना विनंती आहे. मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काल सुद्धा आपण बघितलं मुंबईमध्ये एवढा पाऊस पडला, हाहाकार झाला, किती माणसं मेली, अख्खी मुंबई तुंबली, अख्खी मुंबई जाम झाली, कोकण जवळ पाण्याखाली गेलं, 2-3 दिवस तिकडची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. आणि म्हणून काही ठिकाणी पाऊस पडला तिथे भरपूर पडला. आपलं काम, आपला कामाचा दर्जा, आपली क्वालिटी, तो मिसिंग लिंक सांगतोयच की आपली कामाची काय क्वालिटी आहे. मकरनाबा, कामाची क्वालिटी काय आहे, आपलं काम काय चांगलं आहे, आपलं भाषण काय. आम्ही त्या ठिकाणी फ्रान्सची टेक्नॉलॉजी आणली, आम्ही जपानची टेक्नॉलॉजी आणली, आणि हे फ्रान्सनी जपानची टेक्नॉलॉजी आणलीत तुम्ही. वरून सगळं पाणी कोसळतंय, दरडी कोसळतायत. आणि म्हणून आता मला असं वाटतं की कुठेतरी आपण सर्वांनी राज्याचा विचार केला पाहिजे. भ्रष्टाचार कमी करून आम्ही ह्या राज्याचे विश्वस्त आहोत, आम्ही या राज्याचे कस्टोडियन आहोत. म्हणून अध्यक्ष महोदय, पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, रोजगार असेल, महिला अत्याचार असतील, तरुणांची पेपरफुटी असतील, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, किंवा अघोषित लोड शेडिंग असेल, या सगळ्या बाबतीत लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा देणं आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन लोकांना त्या ठिकाणी चांगलं जीवन जगण्याकरता म्हणून राज्यकर्त्यांनी अधिकचा प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 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 अर्जुन. त्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, या एकनाथराव शिंदेनी 2026 साली मी कोकणामधला ग्रीनफील्ड रोड रस्ता तयार करतोय म्हणून गाजावाजा केला, घोषणा केली. 2023 साली त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली. पण ती प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये त्या रस्त्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही. कदाचित तो एकनाथराव शिंदेनी जाहीर केला असेल म्हणून उल्लेख झाला नसेल, पण त्याचा उल्लेख झाला नाही. त्याच्या वेदना माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मनाला 100% त्या ठिकाणी डोचल्या.